पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण आफ्रिकेतील चित्ते भारतात आणले जात आहेत। या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतील चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेतील का याविषयी प्रश्न उपस्थित होतोय। मात्र 80 वर्षापूर्वी हा प्रयोग कोल्हापूर संस्थानात यशस्वी झाला होता। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आफ्रिकेतील चित्ते आणण्याचा धाडसी प्रयोग केला होता। त्यानंतर तब्बल 40 वर्ष या चित्त्यांची फौज कोल्हापूर संस्थानच्या राजाश्रयात सुखेनैव विहार करत होती। त्या काळी चित्त्यांना माणसाळत त्यांना शिकारीचं ट्रेनिंग देण्यासाठी नेमलेल्या चित्तोवानांचे वारस आजही कोल्हापुरात आहेत। त्यांनी शाहूकालीन परंपरेला या निमित्तानं उजाळा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आफ्रिकेतील चित्ते भारतात आणले जात असताना राजर्षी शाहू महाराजांनी सुमारे 80 वर्षापूर्वी आफ्रिकेतील चित्ते कोल्हापुरात आणून त्यांना प्रशिक्षित बनवलं होतं आणि त्यांच्याकडून आश्चर्यकारक कसरती करवून घेतल्या जात होत्या। छत्रपती शाहू महाराज एकदा भावनगरला गेले असताना एका पाळलेल्या चित्त्यानं केलेली शिकार त्यांनी पाहिली। कोल्हापुरात परतल्यावर त्यांनी कसबा वाड्यातील धोंडी पाटील यांच्यासह शिकारखान्यातील लोकांना प्रशिक्षणासाठी भावनगरला पाठवलं। तिथून त्यांना थेट आफ्रिकेत पाठवलं। पूर्वी नैरोबीमध्ये चित्ते विक्री केंद्र होतं। शाहू राजांच्या प्रशिक्षित व्यक्तीने नैरोबीत जाऊन जहाजानं चित्ते आणले। मुंबईतून हे चित्ते रेल्वेनं कोल्हापूरला आणले। चित्त्यांच्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या व्यक्तींना चित्तेवान अशी ओळख मिळाली। शाहू महाराजांकडे 1936च्या सुमारास 35 चित्ते असल्याच्या नोंदी आढळतात। राजर्षी शाहूंच्या काळात आणि त्यानंतरही चित्त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम राजघराण्याकडून सुरू होतं अशी माहिती श्रीमंत शाहू महाराजांनी दिली। त्याचं ट्रेनिंग वगैरे ते चित्तेवानांकडनं द्यायचे। त्याचे काही चित्तेवान मी स्वतः बघितलेत। ते आता 40 वर्षापूर्वी निधन झालं त्यांचं। परंतु आणि या शेवटी मी स्वतः बघितलेले चित्ते नवीन राजवाड्याच्या एरियामध्ये आणून ठेवले होते। ते शेवटी 3 चित्ते मी तिथं पाहिले आणि ते साधारण शेवटचा चित्ता 65-66 पर्यंत आपल्या इथं होता आणि त्याला ट्रेनिंग वगैरे जरी काळविटाची शिकार बंद झाली होती तरी त्यांना दररोज ट्रेनिंग द्यायचे। आणखीन वाड्यामध्ये तो ट्रेनिंगचा खेळ, त्यांना एक्सरसाइज देण्याचा खेळ हे चालूच असायचं। त्या काळी महाराजांकडे सरदार खान, इस्माईल जमादार, दस्तगीर चित्तेवान, बाबालाल पठाण, बाले खान, हुसेन हे चित्तेवान कार्यरत होते। चित्ता आणल्यानंतर सुरुवातीला त्याला शांत करण्याचं काम चित्तेवान करत। आत्ताचा शिवाजी पार्कमधील विक्रम हायस्कूल आणि मुख्याध्यापक संघ परिसर त्यासाठी राखीव होता। चित्त्यांना विशिष्ट पद्धतीनं बांधलं जात असे। त्यानंतर त्यांना लाकडी बाजेवर झोपून अंगावर सतत हात फिरवून कुरवाळलं जात असे। चित्ता माणसाळला की त्याचं जंगली जनावरांना पकडण्याचं प्रशिक्षण सुरू होत असे। चित्त्यांच्या गळ्यात साखळी बांधून सकाळी त्यांना विक्रम हायस्कूल परिसरात फिरवणारे चित्तेवान बघणं हा थरारक अनुभव असायचा। शिकारीसाठी तयार करताना बैलगाडीवर चढणं, रस्त्यावर चालत फिरणं, पाळीव प्राण्यावर हल्ला न करणं हे देखील चित्त्यांना शिकवलं जात होतं। काळवीट ही चित्त्यांची मुख्य शिकार होती। त्यातही चित्तेवान या चित्त्यांना केवळ नर काळविटीलाच मारण्याचं प्रशिक्षण देत। त्यामुळे कळपात मादी काळवीट असल्या तरी चित्ता फक्त नराची शिकार करत असे। महाराजांकडे मोठे पाहुणे आले की चित्त्यांबरोबर शिकारीचा कार्यक्रम ठरलेला असायचा। तळणगे, रायबाग, रुकडी, पट्टण कोडोली, शेडबाळ, मिरज या ठिकाणी काळविटांची शिकार केली जायची। त्या काळी चित्त्यांच्या ताफ्यातील वीरमती ही चित्तामादी उत्तम शिकारी होती। अत्यंत तल्लख बुद्धी आणि जहाल अशी वीरमती एका दिवसात 3 ते 4 काळवीट मारत असे। पाहुण्यांसमोर उत्तम कामगिरी करणाऱ्या चित्त्याला तसंच चित्तेवानाला महाराजांकडून बक्षीस देण्याची पद्धत होती। चित्त्यानं शिकार केल्यावर त्यातील काही भाग लगेचच त्याला खायला दिला जात होता। भारतात ब्रिटिशांच्या काळात अनेक संस्थानांकडून चित्त्यांकडून शिकार केली जात होती, पण कोल्हापूर संस्थाना इतकी उत्तम शिकार कोणत्याच संस्थानात होत नसे। कोल्हापूर संस्थानात त्या काळी स्टार, भवानी शंकर, लक्ष्मी, गणप्या, वीरमती या चित्त्यांनी अक्षरशः राज्य केलं होतं।
सर्व चित्तेवानांनी राजर्षी शाहू महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करत संस्थांचा नावलौकिक वाढवल्याचं जाकीर जमादार आणि कयूम जमादार या चित्तेवानांनी सांगितलं. हे आमचे आजोबा पंजोबा आणि त्यांचे भाऊ चुलत भाऊ हे वंश परंपरेन चित्त्याचे काम करत होते आणि शिकारी करत होते. चित्त्यातनी प्रशिक्षण देऊन शिकार कशी करायची आणि त्यांच्याकडनं शिकार करून घ्यायची हे काम करत होते. आणि ते शाहू महाराजांकडं हे करून शाहू महाराजांना त्यांचा छंद होता आणि त्यांनी आम्हाला इथं आश्रय दिला आणि त्यामुळं शिकारीचं हे करून आम्हाला त्यांनी आमच्या आजोबासनी त्यानं इथं शिकारीसाठी त्यांनी ठेवले आणि त्यांच्याकडनं शिकार करून त्यांनी आपला छंद पूर्ण करून घेतला. आमचे पूर्वज हे वंश परंपरागत शिकारीचा व्यवसाय असल्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे हा चित्ते शिकार करणे व चित्त्यांना प्रशिक्षण देणे हा छंद असल्यामुळे सगळं त्यांच्याकडे काम करत होते. आणि ह्या संदर्भात शाहू महाराजांनी आम्हाला नोकरी दिली आणि ह्या वंश परंपरागत 5 पिढ्या ह्या शिकारीच्या कामात काम करत असून सध्या शिकारीचं काम बंद झाल्यामुळं आम्ही शिकारीचं आत्ता शिकार करत नाही. आणि आम्हाला शाहू महाराजांनी ह्या कामाच्या संदर्भात आम्हाला जमिनी इनाम दिल्या, घर इनाम दिलं काय. आणि शिकारीसाठी आम्हाला आमच्या पूर्वजांना आफ्रिकेला पाठवून दिले. त्याचे आमच्याकडे पासपोर्ट आहेत काय. बालेखान चित्तेवान हे आणि इस्माईल चित्तेवान, हुसेन चित्तेवान हे सगळ्यांनी आफ्रिकेला जाऊन चित्ते शिकारीचं करून चित्ते कोल्हापुरात शाहू महाराजांसाठी आणले व त्याला प्रशिक्षण देण्याचं काम आणि त्यांना त्यांच्याकडून नर काळवीट याला धरण्याचं प्रशिक्षण देऊन शाहू महाराजांच्याकडे अशा प्रकारे आमच्या पूर्वजांनी काम केलेलं आहे. कोल्हापुरातील चित्तेवानांच्या पूर्वजांनी शाहू महाराजांच्या सेवेसाठी केलेल्या या धाडसी उपक्रमाच्या स्मृती त्यांच्या पुढच्या पिढीनं छायाचित्रांच्या स्वरूपात जपल्या आहेत. राजर्षी शाहू महाराजांनंतर राजाराम महाराजांनीही चित्ते पाळण्याचा उपक्रम सुरू ठेवला होता. महाराजांकडील शेवटचा चित्ता 1960च्या सुमाराला मृत्युमुखी पडला. कालांतरानं राजघराण्याबरोबरच वन्य प्राणी पाळण्याची परंपराही संपुष्टात आली. मात्र त्या काळी राजर्षी शाहू महाराजांनी केलेला साहसी उपक्रम आणि हिंस्र चित्त्यांना माणसाळत त्यांच्याकडून करून घेतलेल्या विविध कसरती इतिहासाचं गौरवशाली सुवर्ण पान बनलंय यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताज मुल्लाणी.